सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे प्यारे प्रीतम की बतिया जासो बढ़े तेरो ज्ञान ध्यान अब मान ले प्यारे प्रीतम की बतिया जासो बढ़े तेरो ज्ञान ध्यान अब मान ले अब मान ले मा
मा जिन्ना
हितनो गुमान रे अवमान रे अवमान रे प्यारी प्रीतम अवमान रे प्यारी प्रीतम बतिया या सो बड़े तेरो ज्ञान अवमान रे सखीरी घर आंगन बैठे भरम भयो हे कारी करूं कित जाऊं कारी करूं कित जाऊं कारी करूं कित जाऊं कारी करूं कारी करूं कित जाऊं कारी करूं कारी करूं कित जाऊं घर आंगन बैठे कारी करूं कित जाऊं कारी करूं सखीरी घर आंगन बैठे भरम भयो हे कारी करूं कारी करूं
गीत जाऊ कारी करू गीत जाऊ कारी करू गीत जाऊ कारी करू निसनागन भय धाम मोगो निसनागन भय धाम मोगो निसनागन भय धाम मोगो निसनागन भय धाम निसनागन निसनागन भय धाम मोगो निसनागन भय धाम मोगो काम मोगो बैल सारे कारी करू हित जाऊ कारी करू कारी करू कारी करू नमस्कार रसिक श्रोते हो, मैत्र हे शब्दसुरांचे या आपल्या अतिशय आवडत्या कार्यक्रमात रागरंग या मालिकेत आज आपण भेटतो आहोत आणि आज आपण राग भूप कसा आहे हे जाणून घेणार आहोत. आज आपल्याकडे आलेले आहेत आपले विशेष पाहुणे, आपले आजचे प्रमुख कलाकार पंडित सुरेश बापटजी. पंडितजी, तुमचं मनापासून स्वागत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तिन्ही घराण्यांची गायकी कंठगत करणारे सुरेश बापटजी आज आपल्याकडे आहेत आणि आज खास राग भूपाबद्दल विचार प्रकट करण्यासाठी आज पंडितजी आपल्याबरोबर आलेले आहेत. पंडितजी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. पंडित सुरेश बापट यांच्याबरोबर उपशास्त्रीय आणि भावगीत सादर करण्यासाठी खास इतरही कलाकार, काही त्यांचे शिष्यही आहेत आज आपल्याबरोबर. त्यांची ओळख करून घेऊया. श्रीरंग भावे आपल्याबरोबर आहेत. श्रीरंग, तुझं मनापासून स्वागत. श्रीरंगबद्दल सांगायचं म्हणजे तो काय करतो यापेक्षा तो काय करत नाही हे सांगणं मला वाटतं जास्ती इंटरेस्टिंग असेल. अनेक स्पर्धांमधून आणि अनेक कार्यक्रमातून आपल्या भेटीला येणारा श्रीरंग भावे हा आजचा अतिशय तरुण धडाडीचा असा गायक आहे. आपल्याबरोबर गायिका आहे मृण्मयी भिडे. ही सुद्धा पंडितजींकडेच गाणं शिकते. पंडितजींना आज साथ मिळणार आहे ती त्यांच्या शिष्यांची. तर आज आपण त्यांचे शिष्यही इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. तानपुऱ्यावर साथ करणार आहेत श्रेयस व्यास आणि आयुष देशपांडे. आजची ही मैफल अनेक उत्तम वादकांनी सजवलेली आहे. कीबोर्डवर आहेत झंकार कानडे. संवादिनीची साथ करतायत अनंत जोशी. तबल्याची साथ करतायत प्रसाद पाध्ये. ऑक्टोपॅडची साथ करतायत कौस्तुभ दिवेकर. आणि आज या मालिकेत आपण राग भूपाची चर्चा करणार आहोत. मैत्र से हे शब्द सुरांचे. तर पंडितजी, मला सांगा की इतका हा सुंदर अतिशय राग आहे राग भूप, आणि भूप म्हणजे नृप किंवा राजा आपण म्हणतो त्याला, तसाच हा भारदस्त राग मला वाटतो.
तर त्याची जी माहिती आम्हाला आहे, सामान्य माणसांना जी माहिती असते की या रागात म नि वर्ज्य आहे, 5 स्वरांचा हा राग आहे, त्याच्या बरोबर. पलीकडे, व्याकरणाच्या पलीकडे या रागाचं काय खास वैशिष्ट्य आहे आम्हाला सांगा. एक तर हा राग अतिशय, जसं आपण म्हटलं मगाशी, अर्थ म्हणून आपण सांगितलं तसं खरोखरच राजासारखा राजस राग आहे, मोठा राग आहे. 5 स्वरांचा असला तरी चांगलं सगळ्या प्रकारचे गायनाचे फॉर्म्स ह्याच्यामध्ये आढळतात. उत्तम ख्याल आहेत, मध्यलयी आहेत, तराणे आहेत. आणि ह्या रागाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की सगळ्या घराण्याचे लोक हा राग आवडीने गातात. हो, अतिशय भारदस्त राग आहे आणि दिसायला जेवढा तो सोपा आहे तेवढा तो खरा मांडताना अवघड आहे, कारण त्याच्या डोक्यावर आजूबाजूला बरेच राग आहेत. बरं, त्यामुळे भूपाचं वैशिष्ट्य म्हणून जे त्याच्या त्या फ्रेजेस आहेत, त्याच्या खाचाखोचा ज्या आहेत त्या माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूच्या रागांच्या बद्दलचा अभ्यास पण असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि त्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत की भूपाच्या आसपासचे राग कुठले. बरोबर. पण तत्पूर्वी मला असं वाटतं की हा राग हा नाट्यसंगीतातही खूप वापरला गेला बरोबर. आणि त्याची आम्हाला झलक पण ऐकायची आणि तुमच्याकडनं त्याबद्दल ऐकायचं. हो, नाट्यसंगीतामध्ये जसा तो पदांमध्ये आला तसं मला सांगायला आवडेल की भास्कर बुवांनी आपल्या एका उत्तम तराण्यावरती चक्क स्वयंवरची नांदी याच्यासाठी भूपातली ही चाल वापरली. आधी मी थोडासा तो तराणा ऐकवतो होय. आणि मग ही नांदी आपण पाहूया. तर आधी आपण या रागाचं स्वरूप, म्हणजे तुझा पहिला प्रश्न खरा हाच आहे की मनी वर्जित एवढी सर्वसामान्यांना माहिती आहे आणि 5 स्वरांचा राग आहे, पण नेमका कसा आहे तर तो पूर्वांगात जास्त खुलणारा आहे आणि त्याचा वादी गंधार आहे आणि संवादी धैवत. तर त्याची जी ओळख आहे ती त्याच्या ज्या फ्रेजेस आहेत त्या थोडंसं ऐकवतो, म्हणजे नेमका भूप काय हे कळेल. साध सारे ग ग रे प पद प ग रे ग रे सारे सा साध सा. मग त्याचा दैवत येताना तो ग प ध ध सा सारे सा साध पद प ग रे ग पद साध प ग रे ग पद प ग रे ग सारे ध सा. मला असं वाटतं पंडितजी की गायनाच्या क्लासमध्ये अगदी सुरुवातीला शिकवला जाणारा हा राग म्हणून जास्ती करून हा सगळ्यांना माहिती आहे. कदाचित यात कोमल स्वर नाहीत, त्यामुळे हा शिकायला आणि शिकवायला सोपा वाटत असावा. पण मी असंही वाचलं आहे आणि अनुभवलं आहे की राग भूप गाणं किंवा वाजवणं हे कठीण आहे, कारण हा राग एकतर तुम्हाला स्वर्गात नेतो नाहीतर पाताळात नेतो. इतका तो तसा धोकादायक राग होय, आहे. होय. तो रंगवणं कठीण आहे. बरोबर आहे. स्वरांतर पण खूप आहेत स्वरांतर ना, खूप त्यामुळे ते सगळा तो अभ्यास असला पाहिजे, लगावांचा अभ्यास असला पाहिजे. खरंय खरंय. तर आपण आता आम्हाला तराणा, ऐकावा. भास्कर बुवांचा तराणा आणि त्याला लागून स्वयंवरबंदी नांदी. दीन दारा धेतेले धनो धन दे रे ना, 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 अत धन दे रे ना तारा रे दानी, अत धन दे रे ना तारा रे दानी, दे दे ले दी यरलिया ला ला ली, दे दे ले दी यरलिया ला ला ली, दीन दारा देते ले धनो धन दे रे ना, दीन
दर्शन दे रे ना. धीर वीर पुरुष पदा नमन असो. धीर वीर पुरुष पदा नमन असो. खलबल दुरित भूमार नाशे. खलबल दुरित भूमार नाशे. सहज जो करीतसे जन रक्षण. सहज जो करीतसे जन रक्षण. धीर वीर पुरुष पदा नमन असो. धीर वीर पुरुष पदा. धीर वीर पुरुष पदा नमन असो. ऐकली. माझ्या जो मनात मगाशी प्रश्न होता तोच मी तुम्हाला विचारते की ही स्वरांतर ज्याबद्दल तुम्ही आत्ता बोललात, तर या रागात ही स्वरांतर मोठी आहेत. सा रे ग प ध आणि सा थेट. तर तुम्ही ज्या बंदिशी आत्ता गायल्यात त्या मला वाटतं तुमच्या गुरुजींच्या होत्या, पंडित अशोक रानडे यांच्या होत्या. नाही, पारंपरिक बंदिश पहिला ख्याल तर पारंपरिकच आहे. हो. आणि दुसरी बंदिश जी आहे ती सुद्धा तशी पारंपरिकच आहे, पण तो आहे झपताल भातखंड्यांच्या हो. पुस्तकात. तो गुरुजींनी मॉडिफाय करून द्रुत त्रितालामध्ये ती रचना केली. बरं बरं. मग या स्वरांतरांबद्दल किंवा एकूण राग मांडणीबद्दल तुमच्या काही खास आठवणी आहेत का? कशी तुम्हाला तालीम मिळाली? हां, म्हणजे तालीम देताना गुरुजी नेहमी असं सांगायचे की जेव्हा स्वरांतर जास्त येतात हो तेव्हा तुम्हाला लगावांचे भाग जे आहेत, म्हणजे आता मींड आहे, हो. घसीट आहे, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वापर करता आला पाहिजे. गमकही योग्य प्रमाणात वापरता आलं पाहिजे. गमक म्हणजे सामान्य श्रोत्यांना कळेल असं एक उदाहरण घेऊन सांगा. म्हणजे आता आपण एखादी स्वररचना नुसती प ध प प ग हां अशी ऐकली, त्याला थोडंसं वेट द्यायचं, बॉडी वेट, आणि हो. प ध प प ग हां. वा, अशा पद्धतीने छान ह्या छान रागामध्ये गायलं. काही फ्रेजेस अशा गाव्या लागतील. बरोबर. किंवा आता ग रे प हां. ग, ही आता maintain यायला हां पाहिजे. ग रे प ग प ग रे ग प ध ध प ग. मग हा दैवत जो आहे तो आत्ता तुम्ही गायलात तसा षडजावरूनच तो आणला पाहिजे असा त्याचा नियम आहे. म्हणजे त्यालाच न्यास म्हणतो आपण, किंवा ती मींड जी आहे तो षडजाचा कण घेऊन घेऊनच यायला दैवत पाहिजे. लागला पाहिजे. हे बरोबर. जे काही आपल्या शास्त्रात सांगितलंय त्यामुळेच मला वाटतं रागांमध्येही बदल होत जातो. जरी जवळचे राग असले तरी हा जो लगाव आहे त्यामुळे जवळचा राग हा आपल्याला वेगळा करून दाखवता येतो. बरोबर आहे. आता आम्हाला पुढे काय ऐकवणार आहात आपण? आता जसं मी मगाशी सांगितलं की नांदीसाठी जसा तराण्याचा वापर केला, हो. तसंच काही चांगल्या उत्तम बंदिशींचा वापर सुद्धा केला गेला. जेव्हा पदांसाठी रचना केली गेली, संगीत रचना, बरोबर. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे अतिशय गाजलेली चीज आहे फुलवन सेज सवारू, बरोबर. मध्यलय आहे आणि त्याच्यावर आलेलं पद. हा भाग आता आपण ऐकूया. फुलवन सेज सवारू, फुलवन सेज सवारू, फुलवन सेज सवारू, हारी वारी अनदन मंगल, हारी वारी अनधन मंगल, फुलवन सेज सवारू, फुलवन
सेज सवारू फुलवन सेज सवारू सुजन कसा मन चोरी चोरी सुजन कसा मन चोरी चोरी अग चोरी अदुकुलनंदना अग चोरी अदुकुलनंदना सुजन कसा मन चोरी सुजन कसा मन चोरी चोरी सुजन कसा मन चोरी कसा मन चोरी कसा मन चोरी मैत्र से हे शब्द सुरांचे मला आता पुढे जाताना एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे की आपला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आपलं जे आहे ते एक महासागर आहे आणि त्यातली जी अनमोल रत्नं आहेत ती रत्नं खरोखर अपरंपार अशी आपल्याला मिळाली आणि आपल्या संगीतकारांनी मराठी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतले अनेक संगीतकार त्यांनीसुद्धा या रत्न भांडारातून भरपूर असा खजिना लुटलेला आपल्याला दिसतो. कारण मूळ हे सगळ्याचं शेवटी शास्त्रीय संगीतच आहे. आणि आता पुढची भूपाळी ऐकण्याच्या आधी ज्यांनी ही भूपाळी कंपोज केली आहे ते वसंत देसाई. वसंत देसाई हे अतिशय शास्त्रीय संगीताचे भोक्ते होते आणि त्यामुळे त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये राग अतिशय सुंदर रीतीने डोकावताना दिसतातच. पण मला तुम्हाला त्याआधी प्रश्न विचारायचा तो असा, त्याचंही तुम्ही उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे की शास्त्रात भूपाची रात्रीची वेळ सांगितली, रात्रीचा प्रहर, पण मग त्यावर अनेक भूपाळ्याही आधारलेल्या आहेत. त्या रागात भूपाळ्याही म्हटल्या जातात आणि त्या कानाला खटकत नाहीत, अतिशय गोड लागतात त्या. तर नेमका हा काय प्रकार आहे? आता थोडंसं आपण मगाचा पहिला प्रश्न होता त्याच्याकडे याचं उत्तर म्हणून पाहूया. तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे भूप हा असा राग आहे की ज्याच्या डोक्यावर अनेक राग आहेत. म्हणजे काय तर आपल्या हिंदुस्थानी रागसंगीताचं एक वैशिष्ट्य आहे की एका स्वराचे अनेक राग आहेत. म्हणजे स्वर जे आहेत ते तेच आहेत, परंतु त्याचं चलन बदललं, त्याचे वादी संवादी त्यांची स्थानं बदलली, विस्ताराच्या कक्षा बदलल्या. म्हणजे पूर्वांगाच्या ऐवजी उत्तरांगात गेलं की हा भूपाचा देशकार होतो. बरोबर. म्हणजे आता भूपाचा देशकार होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर नुसता दैवतवादी आहे म्हणून देशकार होतो असं नाही, त्याचं स्वरूप बदलतं. तर देशकार जसं मगाशी आपण म्हटलं की भूप हा एकदम धीर गंभीर आहे, तो राजासारखाच एकदम त्याची चाल आहे. त्याच्या उलट देशकार आहे. देशकारात गती पण त्या देशकाराची जास्त आहे आणि तो जास्त सरळ जाणार राग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सहजरित्या सा रे ग प ध असं जाणार, जे भूपामध्ये आपल्याला अभावाने आढळेल. भूपामध्ये ठहरावानी स्वर येतात, तर देशकारामध्ये तसे ते येत नाहीत. आणि रिषभाचं जे स्थान आहे देशकारातलं ते अगदी पासिंग नोटसारखं आहे. म्हणजे रिषभावर न्यास होणार नाही देशकारामध्ये, तो भूपामध्ये होतो. हां. आता गंमत अशी की हा देशकार मात्र सकाळी वर्गीकरणामध्ये मानले गेलेला आहे. आणि रागसंगीतामध्ये ज्या नियमांच्या चौकटीत बसून आपण त्याच्या स्वरावली बघतो, तसं नेमकं जेव्हा आपण थोडंसं उपशास्त्रीय किंवा ललित प्रकारांकडे वळतो तिथे हे नियम लागू नाहीत, कारण तिथे त्यातलं सौंदर्य हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. मग आता आपण मगाशी जो उल्लेख केला की भूप आणि भूपाळी एक नाही, भूपाळी हा एक फॉर्म आहे. आणि तो भूपाळीच आपण जर सगळ्या भूपाळ्या तपासून पाहिलं तर त्याच्यामध्ये देशकाराची छाया जास्त आहे भूपपेक्षा. बरोबर. म्हणजे अगदी उठी उठी गोपाळापासून भूपाळी जरी बघितल्यात तरी देशकाराची त्यात डूब जास्त आहे. बरोबर. म्हणजे अमुक एक रागाची छाया असंच आपल्याला त्याकडे बघता येईल, किंवा अमुक एक रागावर आधारित असं आपण म्हणू शकू. नेमका हा राग म्हणजे हे
भूपाळी आहे असं नाही म्हणता असं येणार. म्हणूच शकत नाही, कारण तो फॉर्म पण वेगळा आहे. आणि जसं म्हटलं तसं वर्ज्य स्वरांनाही तिथे स्थान आहे. म्हणजे एखाद्या रागात नसलेला स्वरही आपल्याला गाण्यात आढळतो, त्याची अनेक उदाहरणं आहेत. अगदी अगदी. आणि वसंत देसाईंबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी राग बिहागही वापरला आहे, अतिशय सुंदर. तेरे सूर और मेरे गीत सारखं गाणं बिहाग रागावर आधारलेलं आहे. आणि आता जी आपण भूपाळी ऐकणार आहोत ती खरोखर एक अजरामर भूपाळी मानली जाते आपल्या संगीत विश्वात. तर घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, ऐकूया. इतकी प्रसन्न ही भूपाळी होती आणि होनाजी बाळा यांच्या लेखणीतून उमटलेली ही भूपाळी होती. पंडितराव नगरकर आणि लताबाई यांच्या आवाजात ही भूपाळी आपल्यासमोर प्रथम आली. आणि असं सांगतात की आनंदकंदा प्रभात झाली, हा जो इकारातला षड्ज बाईंचा लागला तो खरोखर ऐकून जाणकार तर थरारलेच, पण तो रागही एका वेगळ्या उंचीवर गेला असं मला वाटतं. मला असं सांगा पंडितजी की भूपाचे स्वर जे आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, पण एकेका स्वराच्या फरकाने किती वेगळं वातावरण निर्माण होतं. म्हणजे भूपातला जो दैवत आहे तो कोमल झाला की भूपेश्वरी होतो आणि त्याचं वातावरणच वेगळं आहे. जसं आपण चेतवून इथं हा जो दैवत आहे हा कोमल आहे, मालवून टाकत येतो किंवा अबके हम बिछडे, हा दैवत इतका वेगळा लागतो. तर भूपेश्वरी आणि भूप यांचं एक वेगळं नातं आहे. एका स्वराचा फरक केला की शिवरंजनी होतो, म्हणजे गंधार कोमल केला की शिवरंजनी होतो. बरोबर आहे. आणि असे खूप एकेका स्वराच्या फरकाने जवळजवळ आपण विभास पण तसाच झाला, विभास पण तसाच, म्हणजे रे आणि ध कोमल झाले आणि विभास दिसतो आपल्याला. बरोबर बरोबर. तर हे थोडं आम्हाला ऐकता आलं तर मजा येईल जरा, की कसा राग बदलतो. आणि पहाडी पण होतो ना, म्हणजे मध्यमाला सा मानला तर तो मूर्छनेचा भाग झाला. पण एक साधं उदाहरण म्हणून आपण जसं आता घेतला विषय की एक स्वर बदलला तर त्याचा कसा बदल होतो मूडचा. तर आता भूपाचा आता पाहिलं आपण की प्रसन्न त्याचं आहे रूप सगळं. तर नुसता ऋषभ आणि दैवत कोमल झाला तर तो विभासमध्ये किती वेगळा वाटतो, अतिशय वेगळा वाटतो. तानपुरा सा सा रे ग प ध प ग ध प ग रे सा
आणि मग बिभासी पण 2 रुपये. हा जसा भैरव थाटाचा बिभास आहे तसा मारवा थाटाचा आहे. मग तिथे दैवत शुद्ध येतो, त्याचं आणखीन वेगळं रूप तयार होतं. सा सा रे ग पध पद सा ग पद ग पद ब ग रे सा ध रे सा. वा. संपूर्ण त्या एक स्वर बदलला, स्वर रचना बदलली की त्याचा मूड बदलून जातो. तर आपण मगाशी विषय घेतला म्हणून शिवरंजनी सा रे ग प लगेच त्याला ट्रॅजिक, गंधार त्याला बदलला, ट्रॅजिक शेड येते त्याचा आपोआप. tragic आणि म्हणून झाला. मग आपल्याला त्याच्यावर शिवरंजनीमध्ये जास्तीत जास्त ट्रॅजिक सॉंग्स जी झाली बरोबर. ती बघायला मिळतात. मला तेच आश्चर्य वाटतं की आणि विशेषही वाटतं की संगीतकारांनी त्या रागाचा मूड असा ओळखला आणि त्याच्या आसपासचं जेव्हा त्यांना वेगळ्या मूडमधलं गाणं करावं असं वाटलं तेव्हा त्यांनी एकेका स्वराचा फरक करून, म्हणजे जसं मी सांगितलं की मालवून टाक दीप चेतवून अंग अंग, हो. म्हणजे हा मूडच वेगळा आहे. आणि मग तो थोडासा वेगळा टच जो आहे त्या गाण्याला तो त्या स्वराने मिळाला की चेतवून, हा खूप वेगळा वाटतो आणि तिथे ते गाणं वेगळं भासतं आपल्याला, कारण ते रात्रीचं गाणं आहे हो. किंवा त्याचा रोमॅन्टिक मूड आहे तो. त्या मला वाटतं दैवताची ती ताकद आहे. भूपेश्वरीतली आणखीन काही गाणी पंडितजी आहेत, मला वाटतं कव्वाली आहे ना, कव्वाली आहे, चढता चढता सूरज. सूरज हां त्याच्यात आहे. बरोबर, ती एक आठवली मला. अशी अनेक गाणी आपल्याला आठवता येतात. पण आता मी श्रीरंगकडे जाते आणि एक अतिशय सुंदर गाणं आम्हाला तो ऐकव. पु ल देशपांड्यांचं संगीत आहे आणि मंगेश पाडगावकरांचं गाणं आहे, माझे जीवन गाणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. व्यथा सो आनंद सुदे, व्यथा सो आनंद सुदे. प्रकाश किंवा तिमिर सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे. वाट दिसो अथवा ना दिसू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे. दार पुढे मज जाणे जाणे, माझे जीवन गाणे जीवन गाणे, माझे जीवन गाणे गाणे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून. वंशवनाच्या कधी मनातून, वंशवनाच्या कधी मनातून. कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून. झुळ झुळतात तराणे तराणे, माझे जीवन गाणे जीवन गाणे, माझे जीवन गाणे. तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे. मैत्र से हे शब्द सुरांचे. पुढच्या गाण्याकडे जाण्याआधी म्हणजे खरं म्हणजे तो एक अभंग आहे, संत चोखामेळा. हो. या संत श्रेष्ठ कवीचा तो अभंग आहे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी त्याला चाल लावली आणि गायला आहे. तर मला या निमित्ताने तुम्हाला असं विचारायचं आहे की अभिषेकी बुवांची शैली कशी होती गाण्याची आणि संगीत म्हणून सुद्धा, संगीतकार म्हणून त्यांची शैली कशी होती? अभिषेकी हे अतिशय विद्याभ्यासी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कायम शिकणं ही गोष्ट
आयुष्यभर चालू ठेवली असं म्हटलं तर हरकत नाही. विविध गुरूंकडनं त्यांनी खूप म्हणजे खूप ज्ञान मिळवलं आणि तेवढ्यावर ते कधी समाधानी राहिले नाहीत. वा. तर वेगवेगळ्या घराण्याची गायकी शिकणं किंवा त्या गायकीतली जे काही खुब्या आहेत बारकावे त्या बारकावे त्यासकट ती आत्मसात करणं आणि ते आपल्या गाण्यामध्ये आणताना त्यांनी त्याचबरोबर संगीत देताना मात्र त्या शास्त्रीय संगीताचा जो एक व्याकरणाचा क्लिष्ट भाग असतो तो टाळून त्यात आकर्षक लालित्य कसं येईल, प्रासादिकता कशी येईल याचा विचार खूप केला. त्यामुळे जशी त्यांनी नाट्यपदांना त्यांनी चाली दिल्यानंतर त्याची एक वेगळीच लज्जत निर्माण झाली. तसंच बुवांनी जे दिलेले अभंगांना ज्या चाली दिल्यात ते अभंगसुद्धा तेवढेच सुंदर आणि त्या बाजाचे वाटतात. मुख्य म्हणजे अगदी बरोबर, म्हणजे भक्तिभाव त्यात ओथंबून वाहतो खरोखर. कारण लक्षात असं आलं की प्रयोगशील होते अभिषेकी बुवा. म्हणजे एक परंपरा त्यांनी पाळली पण त्याही पलीकडे जाण्याची एक विलक्षण प्रतिभा त्यांच्याकडे होती. आणि आता जो अभंग ज्याची आपण आत्ता चर्चा करतो आहोत तो भूप नट या रागातला आहे. तर भूप आणि नट हे कसं कॉम्बिनेशन आहे? आता ह्याच्यामध्ये असं आहे की भूप सारे गप जसं आपण पाहिलं जसं त्याच्यामध्ये फक्त मध्यमाचा अंतर्भूत मध्यम केल्यानंतर तो भूप नट होतो. पण म्हणजे पूर्ण नटाचं रूप त्याच्यामध्ये दाखवलं जातं असं नाहीये. बरोबर. कारण नटाचं सारे रे ग ग प रे असं होत नाही त्यात. पण मध्यम त्याच्यात खूप सुंदर त्यांनी आणला गेलाय. असं एका चालीमध्ये रुद्रनाथजींनी सुद्धा त्याचा वापर केलाय. मला वाटतं तसंच काहीच सौंदर्य याही अभंगात आहे. अगदी आपण अबीर गुलाल ऐकूया. जरूर. वा, श्रीरंग अतिशय सुंदर. या अभंगानंतर आपण हिंदी चित्रपट संगीताकडे पुन्हा वळणार आहोत आणि त्यांनीच आजच्या या आपल्या भागाची सांगता करणार आहोत. जसं पंडितजी मगाशी म्हणाले आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुगम संगीत असो किंवा चित्रपट संगीत असो त्यात रागाचं बंधन फारसं काटेकोरपणे पाळलं जात नाही, तशी आवश्यकता नसते. त्यामुळे अनेक स्वरांची मिसळण त्यात होत असते. रागाच्या बाहेरचेही स्वर येत असतात आणि त्या आनंदाने सुखाने नांदत असतात त्या गाण्यात. तर आता मृण्मयी आम्हाला तू 2 गाणी ऐकव झलक स्वरूपात. स्वरगंधर्व बाबूजी सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात नटलेलं ज्योती कलश छलके आणि शंकर जयकिशनच्या म्युझिकचं दुसरं गाणं सायोनारा सायोनारा. या गाण्याने आपण आजच्या भागाची सांगता करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. वादानी भांगे सायोनारा
बा